मन माझे शिशिरातील इंद्रधनु हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. कदाचित त्यांचा काटा काढण्यासाठीच हर्षवर्धन भोसलेने हे असं केलेलं असू शकतं. अर्थात हा फक्त आमचा संशय आहे आणि म्हणूनच आम्ही चौकशीसाठी आलो होतो. तिच्यावरून तरी असं वाटत नाही की ती प्रेग्नेंट असावी. पोलिसांचा असा संशय आहे की तो हल्ला सरांनी घडवून आणला म्हणून. अहो पण कसं शक्य आहे? दादा असं का करतील? पण त्यांचा असा संशय आहे की बिझनेसमधल्या दुश्मनीमुळे त्यांनी हा हल्ला घडवून आणला. मॅडम धोका टळलाय, ते शुद्धीवर आलेत. शार्दूल काय चाललंय? सोड ना शार्दूल, सोड. काय आज एकदम छान मूड आहे. त्याच्या मागचं कारणही माहिती आहे तुला. ये ना, बस बस. काय? बस 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 बस. बोल. आज तू खूप सुंदर दिसतेस. काय? नाही, मी किती भाग्यवान आहे ना. मला अशी बायको मिळाली जिचं नवऱ्यावर खूप प्रेम आहे. नवरा चुकल्यावर ती तिचे कानधरणी पण करेल. नेहा, मी तुला कधी समजूच शकलो नाही. ज्या प्रियांकाच्या सौंदर्याने मला भुरळ पाडली होती. पण कसं आहे ना, माणूस नुसता दिसायला सुंदर असून उपयोग नसतो ग. मनानं सुंदर असणं फार गरजेचं असतं. जशी तू आहेस. नेहा, मी आजपर्यंत खूप चुका केल्या, तरी सुद्धा तू मला सावरलंस, सांभाळलंस. इतक्या चुका करून सुद्धा पुन्हा पुन्हा त्या सरळ मार्गावर आणलंस. तुझं कर्तव्य तू पूर्णपणे पार पाडलेस. पण आता माझी पाळी आहे. मी तुला आणि शिवाजीला कधीच अंतर देणार नाही. तुम्हा दोघांना नेहमी सुखात ठेवेन, नेहमी आनंदात ठेवेन. तुमच्यावर दुःखाचं सावट सुद्धा आणून देणार नाही. ह्या डोळ्यात आता कधीच अश्रू येतं कामा नये, आणि जर आले तर ते फक्त आनंदाचे असतील. काय? हसायला काय झालं? हर्षवर्धनचाच आपल्याला सपोर्ट आहे. तो आपल्याला मदत करणार. शेवटी काय केलं त्यांनी? त्याला आराम करायचा होता म्हणून. ताई ताई जाऊ दे ना ताई. तू कशाला उगाच स्वतःला आणि मला फसवतेस? हा, खरी गोष्ट तर हीच आहे
की हर्षवर्धन भोसले अत्यंत स्वार्थी माणूस आहे आणि तो फक्त तुझा स्वतःच्या स्वार्थापायी उपयोग करून घेतो. त्याचं अजिबात तुझ्यावर प्रेम बिम काही नाही. तसं नाहीये. तसंच आहे. ताई, त्या दिवशी तू मला म्हणत होतीस ना की मी मानसीच्या प्रेमात वेळा झालोय म्हणून. पण खरी गोष्ट तर ही आहे की त्याच्या प्रेमात तू अजूनही वेडी आहेस. निरंजन, काय खोटं बोलतोय मी? विश्वासघात केलाय त्या माणसाने तुझा. ताई, तुला इतकी वर्ष त्या रूम मध्ये बांधून ठेवलं होतं आणि तरी अजून तू त्याच्याच मागे आहेस. एवढं काय सोनं लागलंय त्या माणसाला? पायापासून डोक्यापर्यंत कर्जात बुडालेला माणूस तो काय आपली मदत करणार आहे? त्याच्यामुळे मला नेहमी ओरडत असतेस तू. पण खरं सांगायचं तर त्याच्या नजरेत तुला काडीचीही किंमत नाहीये. एवढी नटून थटून गेली होतीस ना त्याला भेटायला, काय केलं त्यांनी? हा, पाठवून दिलं घरी परत. त्यांनी लायकी दाखवली तुला तुझी. दारात ठेवलेल्या पाय पुसण्यासारखं वापरून फेकून दिलं ना त्यांनी तुला. निरंजन, सत्य कटूच असतं ताई. आणि किती नाही म्हटलं ना तरी शेवटी जिव्हारी लागतच. नाही निरंजन, हर्ष मला पाय पुसणं समजत असला ना तरी अजून त्यांनी मला नीट ओळखलं नाहीये. तो माझा झाला नाही तर नाही, पण मी त्याला इतर कुणाचंही होऊ देणार नाही. आणि तसाही आता तो एकटाच पडलाय. आज ना उद्या त्याला माझी गरज भासेलच. आणि तेव्हा तो माझ्या पायाजवळ लोटांगण घालेल. ती वेळ लवकरच आहे, लवकरच. नेहा, तुला न्यूज कळली? कसली? वरुण सुभेदारांवर कोणीतरी हल्ला केलाय. काय? हो, कोणीतरी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. नशिबाने ते बचावल्यात म्हणा, पण त्यांना आत्ता हॉस्पिटलाइज केलंय. अरे देवा, पण त्यांच्यावर हल्ला कोण करणार? तेच कळत नाहीये. मला एका व्यक्तीचा संशय येतोय. कुणावर? हर्षवर्धन भोसले. तो कशाला करेल त्यांच्यावर हल्ला? का नाही करणार? हर्षवर्धन भोसलेचा सगळा खेळ त्या वरुण सुभेदारानेच बिघडवला ना. म्हणजे अरे, शारदाला फसवून हर्षवर्धन पैसे लाटणार होता. आता त्याचं न ऐकता तिने वरुण सुभेदारांशी लग्न केलं. त्याचा हिला राग येणारच ना. मला तरी वाटतं की हे सगळं हर्षवर्धनचंच काम असणार. कोणी का केलं असेल ना, पण जे झालं ते फार वाईट झालं. का असं करतात मलाच कळत नाही. पण त्यांची तब्येत आता बरी आहे. हो, देव करो, पण लवकरात लवकर बरे व्हायलाच हवेत. काही दिवसांवर लग्न आलंय त्यांचं. म्हणजे ऐन लग्नाच्या वेळी हे असं. हो, होप सो. सगळं व्यवस्थित होईल. अगं बाई, तुम्ही कधी आलात? हाक का नाही मारलेत मला? मी चहा टाकते थांबा. अरे नाही, नको, चहा नको. काय हो, सगळं ठीक आहे ना? कसला विचार करताय एवढा? संयुक्ता, अगं कोर्टात एक वाईट बातमी कळली. कसली वाईट बातमी? वरुण सुभेदारांवर कोणीतरी हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. वरुण सुभेदार म्हणजे ते बिल्डर आहेत ना? तेच ते, जे आता शारदा राजांशी लग्न करणार आहेत. हां, म्हणजे ह्या हल्ल्यातून ते बचावले आहेत, पण कंडिशन क्रिटिकल आहे. अरे देवा, तुम्हाला काय वाटतं कोणी केलं असेल? टेन्शन त्याच गोष्टीचं आहे, कारण
असं बोललं जातंय की हे सगळं हर्षवर्धन भोसलेंनी केलंय. दादा त्याचा काय संबंध आहे या सगळ्याशी? अगं काय आहे की वरुण सुभेदार हे हर्षवर्धनचे बिझनेस रायव्हल आहेत. इनफॅक्ट त्यांच्यामुळेच हर्षवर्धनचा बिझनेस रसातळाला गेलाय. आणि शिवाय शारदा राजे, वरुण तिच्याशी लग्न करणार होते, त्यामुळे लोक असं म्हणतात की त्याचा सूड उगवण्यासाठी हर्षवर्धन हे सगळं केलं. दादा असं काही करू शकेल असं वाटतं तुम्हाला? कसं होतं ना, एखादा माणूस वाईट आहे हे सिद्ध झालं ना की मग जगात कुठेही काहीही घडू दे, त्याचा संबंध त्या माणसाशी जोडला जातो. दादा कुणाच्या जीवावर उठेल असं? काळजी त्याच गोष्टीची वाटते की ह्याचं बालंट हर्षवर्धनवर येऊ नये. कारण काय की एकदा एन्क्वायरी सुरू झाली की मग त्यांना सोडवणं कठीण होऊन बसेल. कारण किती म्हटलं तरी वरुण सुभेदार ही खूप मोठी हस्ती आहे. जस्ट प्रे की हे सगळं प्रकरण हर्षवर्धनवर उलटू नये. नाही, ते नाहीये तिथे. मला मला भास होतोय. काय करू मी? कितीही केलं तरी भूतकाळ विसरता येत नाही आपल्याला. मे आय कम इन मॅडम? कम इन. मॅडम, ह्या वाउचरवर आदित्य सरांनी तुम्हाला सह्या करायला सांगितले. उदापुरे, पोलिसांच्या तपासाचं पुढे काय झालं? काही नाही, म्हणजे पोलिसांची खात्री पटली की सरांचा यात काहीच दोष नाही. त्यांना कसलेही पुरावे सापडले नाही. जर दादांनी काही केलंच नाहीये तर पुरावा मिळणार कुठून? पण मला एक कळत नाहीये, दादांनी हल्ला नाही केला तर हल्ला केला कुणी? मॅडम, ही कन्स्ट्रक्शनची लाईन खूप डेंजर आहे. या लाईनमध्ये कोण कधी कुणाचा जीव घेईल काही सांगता येत नाही. अशाच एखाद्या शत्रूंनी डाव साधून वरुण सुभेदारांवर हल्ला केला असेल. पण कोणाला तरी मारून ह्यांना काय मिळतं? पैसा. फक्त पैसा. मॅडम, आजकाल ह्या जगात पैशापेक्षा मोठं काहीही नाहीये. पैसाच देव आहे, पैसाच धर्म आहे, पैसाच सगळं आहे. लोक पैशासाठी स्वतःच्या सख्ख्या भावाचाही जीव घेतात. पण त्यावेळी ते लोक हा विचार करत नाहीत की ते ज्याला मारतायत तो मेल्यानंतर त्यांच्या घरच्यांचं काय होईल, त्याची बायको, मुलं, आई वडील त्यांचं काय होईल. त्या एका माणसाच्या मृत्यूमुळे त्याच्या घरच्या 10 माणसांना दुःख भोगावं लागतं. तेही खरंच आहे म्हणा. असो, जाऊ दे. पण आपले साहेब यातून सही सलामत सुटले हे बरं झालं. येतो. संयोगिता, संयोगिता, मी निघतोय. अहो एक मिनिट. डबा आण लवकर. हे घ्या. थँक्यू. चल निघतो. एक मिनिट. जरा बोलायचं आहे तुमच्याशी. आत्ता? बरं बोल, कशाबद्दल? अहो शार्दूलच्या शाळेबद्दल बोलायचं आहे.
त्याला तर नर्सरीत टाकायचं आहे ना, तर त्याच्या शाळेत बोलवलंय आपल्याला. आपला इंटरव्ह्यू आहे. आपला इंटरव्ह्यू? हो. अगं ॲडमिशन त्याची आहे ना? अहो हो, पण आई वडील हुशार आहेत की नाही, मुलाचा नीट अभ्यास घेऊ शकतात की नाही हे बघायचं असतं त्यांना, म्हणून त्यांचाही इंटरव्ह्यू घेतात. काही नाही, जरा लवकर या घरी. बरं, येईन लवकर. चल. एक मिनिट. संध्याकाळी तिथूनच शार्दूलला घेऊन फिरायला जाऊया. जाऊया. आत्ता मी जाऊ ना? एक मिनिट. रुमाल हातातच राहिला. येऊ आता. फायनल झालं सगळं. काय झालं? मी नाही थांबवलं. नाही, तू नाही थांबवलंस, पण मला थांबवसं वाटलं ना. काय एक खूप महत्वाची गोष्ट मी विसरतोय. काय? काय झालं? अहो, काय झालं? कसला विचार करताय? दादा आणि वहिनीच्या संसाराचा. जर एकानेही माघार घेतली नाही तर हा प्रॉब्लेम कधीच सॉल्व्ह होणार नाही. पण यावेळेस चूक तुमच्या दादांची आहे. ती नेहमी त्याचीच होती. वहिनी आजपर्यंत कधीच चुकीची वागलेली नाही. तरी पण नेहमी तिनेच माघार घेतली, तिनेच कॉम्प्रोमाइज केले. पण यावेळेस दादालाच माफी मागावी लागणार तिची. अहो, मग तुम्ही एकदा बोलत का नाही त्यांच्याशी? काय बोलू, सगळं बोलून झालंय. एक गोष्ट मात्र नक्की, या घराला वहिनीशिवाय घर पण येणार नाही. ते मात्र खरं आहे. खरंच, ज्याप्रमाणे त्या ह्या घराला, या घरातल्या माणसांना सांभाळत होत्या ना, तसं कोणालाच जमणार नाही. माझ्या आणि निरंजनबद्दल ही वहिनींना आधीच सगळं ठाऊक होतं. काय? हो, त्यांनी मला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यावेळी माझीच अक्कल शेण खायला गेली होती तर कोण काय करणार. मला पण त्यांना भेटायचं, त्यांना इथे यायलाच हवं. डॉक्टर साहेब, अजून किती दिवस राहावं लागेल इथे? माझ्या मते तुम्ही एकदम फिट आहात. तुम्हाला लवकरच डिस्चार्ज मिळू शकेल. पण एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल, जखमा अजून भरलेल्या नाही आहेत. त्यामुळे काही दिवस तुम्ही घरी आराम करणं जास्त चांगलं राहील. अगदी बरोबर डॉक्टर. सर, तुम्ही काही दिवस घराच्या बाहेर पडायचंच नाही. मी यांना बाहेरच जाऊ देणार नाही. अरे हो हो, पण तुम्ही सगळे तुटूनच पडलात माझ्यावर. ठीक आहे, मी आरामच करीन, पण इथे नाही, घरी. डॉक्टर साहेब, माझी एक रिक्वेस्ट होती. आजच डिस्चार्ज दिलात तर बरं होईल. ठीक आहे, मी तुमचे केस पेपर्स चेक करतो आणि कळवतो तसं. ठीक आहे, ओके. बरं कार्तिक, हे सगळं कोणी केलं याचा काही पत्ता लागला? नाही सर. सर, पण यात नक्कीच त्या हर्षवर्धन भोसलेचा हात आहे. कारण तो एकमेव माणूस आहे जो आपला वैरी आहे.
सर, आपली बाकी कोणाशीही दुश्मनी नाहीये, पण सर दुर्दैवाने पोलिसांच्या तपासात अजूनही काही निष्पन्न झालेलं नाही. पण हे सगळं भोसलेनीच केलंय ही खबर पक्की आहे का? 100% सांगता येणार नाही सर, पण संशयाचं बोट त्याच्याकडेच आहे. मला तर तोच वाटतोय कार्तिक. आता त्याला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प राहणार नाही. वरुण, मला माहिती आहे या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास झाला, पण हा त्रास वाढवायचा का? वरुण, आपण इथलं सगळं प्रोजेक्ट वगैरे सोडून पुण्याला जाऊ. मला इथलं काही नको. मला फक्त तुम्ही हवे आहात. तुमच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं काही नाहीये मला. अगं पण शारदा, मी नाही, तुम्हाला शपथ आहे माझी. हे सगळे इथेच थांबू. वरून तुम्ही त्याचा जीवही घेतला तरी काय होणार आहे? त्रास आपल्यालाच होणार ना. तुम्हाला जेलमध्ये गेलेलं बघायचं नाहीये मला. अगं शारदा, त्याची काही काळजी करू नकोस. मी इथे तुझ्या नाही, तरी नाही. आपण लवकरात लवकर इथून निघून जाऊ. वरून मला वचन द्या, तुम्ही कोणाला काहीच करणार नाही. पण शारदा, मी नाही वरून, मला आधी वचन द्या. ठीक आहे, नाही करणार मी त्याला काही. कार्तिक, पोलिसांना म्हणा तपास चालू ठेवा. तो आपल्या हातून जरी सुटला असला तरी पोलिसांच्या हातून सुटता कामा नये.